राणे राणे काय करते? चिपक ये गोट्या खेळते काय करते? भांडी घासते बरे. मग दिसतं ना मग कशाला विचारताय? बरोबर तू घासून घे. या दाजीला आहे ना अक्कलच नाही काही. सारखं माझ्या बायकोला काम सांगत येत. हा ना तुम्हाला एवढी काळजी तर मग तुम्हीच घासायचे ना. बरं एक काम कर तू घासून घे मी धुवू लागतो. हा राहू द्या करते मी काय गरज नाही. तेवढी तुला मदत होईल. नको तुम्ही काय वासनीचं पुढे पुढे करीत असता. आता बायको म्हणलं पुढे पुढे करावंच लागेल ना. काय गरज नाही झाले अगोदरच माझं सगळं वाटून. काय वाटून झालंय? काय झालं तुम्ही काय बोलले ते मला माहितीये ना. एवढा मोठा बंगला आहे इथून तिथून आपली शेती आहे गडी ठेवलाय का आम्हाला. अगं काहीच वाटून नाही झालं उलट चांगलं चाललंय आपलं. बघा किती ऊन पडले उन्हात आणायचे मला भांडे घासावं लागतात. मी धुवू लागतो. राहू द्या नका लुबरापाना करू मध्ये मध्ये जा तिकडं. पात्रात चिकटलेला असं बाई हे उठताय का आता करताय माणूस तर ते करून देत नाही. बरं घे घासून मी धुतो परत. हाय का सांगितलं कळतं का नाही. बस 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 इकडून बस दा मग मी देते घासून. हाय का असं बस असतात काय दे इकडं दा. काय बाय हा राडा लय वैताग आला बाय मला. बघा यांचा निसा राडा मरू तर मला तरी काय करायची मी देते कोंबू कोंबू. वैताग आला बाय मला. दिसलं नाही बाई काही जवान का इथं माग 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 येता निसतं. अरे म्हणलं तुला गाड्या घालू लागावा. हा एवढंच ते दिसलं नाही पडला पाय पाय तूच दिला मी तरी काय करू. मग यायचं कशाला मला दिसले नाही तुम्ही आता एवढे मोठे मला नाही तर दिसणार तरी कसं तुमची तरी काही चुकी आहे का नाही. काय म्हणलं तू आवडती म्हणलं गाड्या घालू लागाव तुला. काय पडले बाई पात्रात काय माहिती गड्या घालू काय पारला सोडली काय. जा ना करू द्या मला काम. गाड्या घालू लागतो ना मी काम करायला लागलो तुम्हाला सुचतं का आमदार ना सुचत का. जरा कर 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 मी गाड्या घालू लागतो. हा ना जमतंय ना. मुरुदे करते ते कर नीट कर ना. करतोय करताय तर कर कर लय हाऊस आहे ना करा. अशा असतात का गाड्या. काय चांगलीच घातली ना. असं असतात गाड्या त्या गाड्या घालतोय मी काय. हा तिकडं इकडं कुठे चालले तुम्ही. तू कुठं चालली. मी हगाल चालले आता हगाल पण मागे येता का तुम्ही. चल ना मी पण येतो. काय बोल आता. बरं तुझ्या जाऊन मी नंतर पाणी टाकतो जा. कमून आहे ना गडा राणी अजून एक तर माझं लय जीव आहे तिच्यावर. आवडलं तर नाही करणार. काय करतो. काय नाही राणी बाथरूमला गेलेली. अरे आम्ही बी लग्न केलं पण एवढं काय केलं नाही भाऊ. अरे हलकटा मेल्यावर डोळे जाशील एवढं कुठे करतात का. पर पात्राला धरून बसतो तिच्या. हा बायकोवर जीव आहे माझा. जीव तुझा. अरे पण तेव्हा बहीण होती तेव्हा नाही काय भांडे बिंडे घासायला लागला. आता बरं भांडे घास हे कर थोडं तरी फ्रेश वाटराव तिला. हा नुसतं तिच्या पात्राला धरून अहो तेवढं प्रेम करतोय मी तिच्यावर. बरं एक काम कर ते प्रेम तू स्वतःच्या घरात कर. माझ्या घरात काय थांबू नका. स्वतःच्या घरात? हा मला आज रूम काही झालं तरी खाली करायची. माझ्या घरात थांबायचं नाही. जमणार नाही. ताईचं पण घर आहे माझ्या. ताई गेली काय म्हणले रूम खाली करायची थांबायचं नाही इथं. कशाबद्दल तुम्ही निघायचं. घर माझं आहे यो आयता आलेला आहे त्याच्यामुळे खाली करायचं. यांची बहीण आहे त्यांचा पण अधिकार आहे. त्यांची बहीण बी गेली खड्ड्यात आणि तो बी गेला तिकडे. तुमची सोय लावा काही बी. आम्हाला खड्ड्यात घालू तुम्ही जा की खड्ड्यात. माझं घर आहे माझं घर आहे तुम्ही खाली करा. चला निघा निघा तुम्ही निघा आम्ही ना मोकळं घर माझं आहे माझं. तुम्ही नाही खाली करायचं. आज गपचूप खाली करायचं आणि तुझ्या ताईला म्हणतो येऊ नको. काय इथं येऊ नको परत. माझं मी दुसरी बायको करण संबंध नाही तुमचा माझा. काय आज खाली करायची. दुसरी बायको करा तुम्ही पण तिच्या पण नावचं आहे काहीतरी. काय नाही काही संबंध नाही राहिला. एवढी एवढं जीव हा ना काय जीव असं ना स्वतःच्या घरात लावायचं. माझ्या घरात नाटक नाही करायची. असं जीव लावा लागत. तिकडे स्वतःच्या घरात करायचे माझ्या घरात नाटक नको. मला तमाशा नको. लोक नाव ठेवायला लागले मला. कोण कोणाच्या घरात घुसता का आपलं म्हणून आलंय ना. आपलं नाही तुमचं तुम्ही सोय करायची. काय गरज नाहीये. बहिणीला गावाकडे दिलं पाठवून. हा मी एकटा कवर हे काय करायचं. अजय भांडण काही वाचाराला ऊन बिले आईले नुसतं उचिडून चिपकलाय तिला. मग बोलणार कधी मी. हा आज काय होते आज तिला ना पप्पूच मारणार. जेवेन ते आर नाही तर पार
तसंच करू आपण. आहे का नाही? खाली करायची आज घर मला माहित नाही मला तुम्ही नका डोकं खाऊ माझं, तुम्ही जा. संध्याकाळी मी येऊस तर मला घरात पसारा दिसला कामा नाही. 2 दिवस काम करते मी. तुमचे कपडे पण धुते, आयतं गिळायला देते. काहीच गरज नाही तुझी. तुमचं तुम्ही रूम बघा. दिवसभर खाल्लं माझ्या हातचं. हा? तेव्हा कुठे गेल की तुम्ही? जेव खात नव्हता का तो नवरा माझ्या काय? घरी? हा? मग माझ्या नवरा कुठं काय मला मग म्हणतो? बायकोने घरात कष्ट नाही केले का इतके दिवस, तिकडे हा? दुसरीकडे जायचं तिकडे तुम्हाला काय जीव लावायचं एकामेकाला तिकडे लावा. माझ्या घरात थांबू नका आज खाली करा माझं घर. पण बी घराची राहिली काही करून येणार बाहेरच चालू. जेव्हा काय? तुमच्या संग लग्न करून नाही पस्तावा. आता तरी सोडा ना. पर वैताग दिला बाई. हे तर वाईट दिला मी तुला. मग चांगले चालले ना आपलं. ते एक दलिंदर आणि तुम्ही एक निस्स पदरात धरून बसता. बाई जाऊ द्या, आता काहीतरी करावं लागणार आपल्याला. जाऊ द्या, आपण बघू कुठेतरी रूम. कशाला रोज कटकटी करण्यापेक्षा आहे ना रूम घेतलेली परवडन. बघू तुम्ही गावात जाऊन. हा बघू ना आम्ही रूम बघायची का तुम्हाला? हा बघायची रूम. आणि तू काय नसतं बायकोच्या मागे तुला आज बिटा. अरे बाई हे माणूस आहे, एकटी सोडत जा कधीतरी. मग अर्धे ना मी यालाच वाईटाकलेली आहे. मग तू एकटं सोडलं नाही तर आम्हाला कसं चान्स भेटायचं माहितीये का? काय म्हणला? अरे म्हणजे तू सांगायला रूम बिम बोलायला भेटलं का आम्हाला कधी? हा बरोबर आहे का नाही वहिनी? बरोबर आहे ना भाऊजी तुमचं. मग एक काम कर नको तू. तू आम्हाला रूम बघून देतो का? अरे मला देत नाही कोणी. तू असला ना सांग. तुम्हाला काय झालं रूम बघायला? हा सांग वहिनी याला मी घेऊन जातो रूम बघायला. हा, चल तुला रूम तुम्हाला सोय करून देतो संध्याकाळची. मी थांबतो नाही पैसे. अहो आता तरी जा रूम बघायला. तुम्हाला रूम बघून देतो ना मी. हा जा 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 घेऊन जा. जातो घेऊन हा काय मला काय वळवळ करायचं नाही जास्त काय. मला यायचं तर. ए रघु कुठे गेलास? सोड. अहो पाटील अहो काय ताईट करून झोपले तुम्ही. दिसलं काय तुला? अहो हातपाय म्हणतोय मी राव तुम्हाला तर काय करतच नाही राव माणूस. का सकाळ एवढा उन्हात आणत आलाय माणूस. मोकर आला गे मी. कशाला आला होता बाबा? झोपू दे ना रे. आहे का आता? मग आता कशाला आलं ते सांगायचं नाही का? मी जाऊ काय मी? नाही बोल, काय झालं? अहो ती नाही का संपतची बायको. हा. अहो काय तुमचं नाव काढत होती काय? ए, यार बाबा काय जीव घेतो का माझा? ती आंबाबाई ऐकाल ना घरात, हळू बोल. अहो वहिनी करायचं जे काय? मग काय म्हणत होता? अहो ते हा. संपतची बायको हा. याला म्हणत होते काय पाटील पाहायचे तुझ्याकडे. एवढा बी हळू नको बोलू, मला काय ऐकू आहे ना. हे का तुमचं असं करत करा असं करू नको तसं करू नको. मग कसं करू मी? नीट सांग व्यवस्थित. हा आता बोल. ते संपत्ती बायको नाही का? हा मी असं सहज चाललो होतो रोडली. बर. मला बोलून घेतलं. हा मला बाबा आता काय बाया बोला बघा काय. मला म्हणलं अहो ते पाटील कुठे येत मला दिसले नाही. आज तुमची चक्कर नाही झाली तिकडे? नाही एवढ्यात गेलोच नाही. आणि त्याच्यामुळं ना ती म्हणले पाटील कुठे येतं त्यांना मग बघायचंय मला. काय पाटलाचा रुबाब आहे म्हणे. काय पाटील राहते एवढा भारी माणूस अख्ख्या गावात कुठंच नाही म्हणे. असं म्हणली ती? हा मला काय म्हणले माहिती का? हा. तिचा काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं. हा. आणि ती म्हणले पाटलाला जेवायला बोलून सांग म्हणे जेवायला येते ते. आणि वरून काय म्हणले माहिती का? तर संपते घरी नाही आणि सांजी बी घरी नाही. शाळेला म्हणजे दोघं घरी नाही. हा सोन्यावर पिवळी संधी हा मग देड राव आपल्या हा, जगाचं. पण मी काय म्हणलं माहिती का? आता मी जाऊन ये पाटलाला सांगन. हा. पाटील का लय मोकळ्या पाण्याचा माणूस आहे म्हणलं. मला तू असं मोकळ्या हातला नाही पाठवायचं. तुला काही ना काही घेऊन द्यायला पैसे देईन मला. काय घेऊन द्यायचं तुला? फ्रीज, टीव्ही, वॉशिंग नाही मशीन एवढं सगळं काय देऊ आपण. एवढं काय नाही. ते काहीतरी छोटं मोठं गिफ्ट म्हणलं मी दिन आणून तुला पाटला पैसे घेतो आणून देईन आणि पाटलाला जेवायला पाठवून देतो म्हणलं मी. मग आता तुला पैसे द्यायचे का? पैसे द्यावं लागतात तिला. मला न्यावं लागेल ना काहीतरी. बरं, थांब. काय कर आताच ते पैसे आले द्यायचे. राहू दे ना पाकिट जेवढं आता तुमच्यासाठी एवढं केलंय म्हणलं आता. ते खिशात ठेव, पटकन खिशात ठेव. तिने बघितलं ते सगळं. नाही. माहिती बरं मी काय म्हणतो? जेवायला दुपारी अरे जेवायला फक्त जेवायलाच बोललो बाई, बाकी नाही काही. आता बाकी झालं तर झालं तुमच्या नशिबाने. आता आमचं नशीब पुढे एवढं पण घेऊ रघु, मी. हं? तू तिला गिफ्ट घेऊन दे. दे. तोवर मी येतो मागून. मागून घेऊ. तोंड बेंड धुतो मस्त हा. आणि आलोच. सगळं धुण्या वास नाही आला पाहिजे बरं. नाही, वास नाही जेवढं आला. वासायचंय आपल्याला. पण तू लवकर जा बरं का. मी जायच्या आत. तिथे गिफ्ट देतो तिला. चालतंय चालतंय. जाऊ. मी आलोच हातपाय धुवून लगेच. चला आज होतंय काम आपलं. अहो भैया शेठ का राव किती दमवलं मी. किती तुम्हाला सापडून आलो माहितीये का? कुठं सापडलं तुम्ही मला? काय काय
काय काम काढलं माझ्याकडे? अहो काम असले महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढा घाम एवढा उन्हात ताणात मी तुम्हाला सापडतो माहितीये का काम काय माहितीये का ते संपतच्या बायको नाही का ते राणी काय नाव काढत होती तुमची काय तुमच्या विषयी बोलत होती एवढं बोलत होती नाही एवढं बोलत होती एवढं की मला ना म्हणलं बाहेरची माझा जवळचा माणूस आहे मी सांगतो ना म्हणलं त्यांना काय म्हणत होती? अरे तेच म्हणत होती काय बोलत भाईयाशी गमत नाही बोलण्याला अशी त्यांचं बोलणं नुसतं ऐकतच राहा वाटतं नुसतं ऐकतच राहा वाटतं खरंच माझं बोलणं एवढं आवडतं त्याला? मग तुम्हाला मी काय येडा बिडा दिसतोय का मी मोकर एवढा उन्हात तुम्हाला येणार आहे काय आहेच बरं का मी तसा. मग मी काय ना का भाईयाशी माझ्या जवळचा माणूस आहे आणि मी तर भाया शेटला सांगितलं तर भाया शेटला की तुला गिफ्टला पैसे देऊन टाकीन म्हणला किती पाहिजे तेवढे देतो ना. आता येणार तुम्ही पण करून काय म्हणले माहिती ती हा. आबा माझा निरोप त्यांच्याकडे दे हा. आणि त्यांना निवण झालं ना जेवायला बोलू म्हणून काय होईल जेवण करतात राव जातो ना. आणि एकटीची का? हे एकटी ते संजय बी नाही हा. आणि ते संपे बी नाही घरी माहिती का बरं झालं. बरं, किती पैसे लागते तुला? द्या ना 4-5 हजार रुपये तिला काहीतरी गिफ्ट देतो ना मी 4-5 अहो मग भाई तुमची लायकी 200-300 आहे का आम्हाला सांगा बरं 4-5 हजार का? 10,000 म्हण ना मग. द्या ना मग तर बरं होईल ना. आले की देऊन टाकतो. ते खरंच माझ्याबद्दल तुम्ही बो करत बसा मी जातो मग जाऊ दे, मरू द्या काय मग तुमचं अरे तू काय कशाला टेन्शन घेतो? धर पैसे द्या. एवढे लागते तेवढे पैसे घे. अरे द्या इकडे ते पाकिट द्या इकडे तुम्हाला ते आणून देतो ना पैसे अरे पण ते पाकिट तर दे. नाही आणि तुम्ही त्या आठवणीने जा बरं तिथं जाईन ना. बोलवलेलं बरं तुम्हाला जाईन. आठवणीने जा मी सांगितलं म्हणून सांगू नका बरं नाही येऊ का मी लय गरम होतं बाई लग्न करायच्या अगोदर किती लोक गोड गोड बोलतात मला म्हटलं येशी घरामध्ये निस फॅन सुद्धा नाही आता गेलाय तर रूमचं बघतो का नाही बघतो काय माहिती का येतो तसंच परत बोंबलत अहो काय वहिनी गरमच काय हा ना भाऊजी लय गरमते हो अहो मग ते गरमणार तुम्हाला मी सांगतो ना काय? ते काय खरं नाही त्याचं माहिती का त्या माणसाला अजिबात ना तुमची किंमतच नाही माहिती का एवढी भारी बायको तरी ना अशी जपून ठेवायला पाहिजे माहिती बघा ना भाऊजी कसं आहे. मग काय मग आलो नाही बोलतो अजून कुठे गेलो ते बरं तुम्ही तर घेऊन गेल तर मग कुठे येते मी गेलो काय हा नाही ते मला तिथंच थांब आणि तू जा मला घरी मी आलो घरी हा का मग तुम्ही कशाला आले मग घरी मग ते हा तुम्हाला आणलं नाही गिफ्ट आणलंय मी गिफ्ट आणलंय अयो काय आहे? त्याचं काय ते आणलंय दागिने आणले तुझे तुम्ही आणले हा मग लय पैसे वहिनी हे हा घ्या ना मिरच्या भरायला काम येतं तुम्हाला भरायला वांग्यात भरा मिरच्या हा भाजीला बरं अयो, तुम्ही किती चांगले आहेत हो. मी चांगलाच आहे हा थोडं लांब राहा हा लांब राहतो मी तिथं तिकडं तिकडं राहतो मळ्यात हा का ते नाही विचारलं तुम्हाला बरं जाऊ दे येत जा मळ्यात कधी बी हा? मळ्यात हा येईल ना फिरायला या, मी एकटा- भाजीपाला न्यायला येत जाईन हा या मी एकटाच असतो तिथं हा? एकटाच असतो ना मला भाकर तुकडा घालावं तो नाही तिथं हा का भीक मागून खा ना मग त्याच्यामुळे या म्हणलं. थँक्यू हा गिफ्ट अगं कोण आलं काय हो लपा 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 मागं लपा कोणतरी आले